हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू दिशाज टेस्टी किचन। आज आपण बनवणार आहोत ब्लॅक ग्रेप्स सॉर्बे। त्याची आपण रेसिपी आता बघून घेऊया। इथे एक मोठा बाउल भरून काळे द्राक्ष घेतलेले आहेत। ते आपण मिक्सर मधून वाटून घेऊया। द्राक्ष आपण मिक्सर मधून वाटून घेतलेली आहेत। ते साइडला मी एक नॉनस्टिक पॅन ठेवला आहे गॅसवर। त्यात आपण आता हे मिश्रण ओतूया आणि आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे जोपर्यंत मिश्रण थोडंसं घट्ट होत नाही, त्यातलं पाणी निघून जात नाही। आपलं मिश्रण आता बऱ्यापैकी घट्ट झालंय। त्यात मी पाव वाटी साखर घालते। आता साखरेलाही पाणी सुटेल। त्यात मी आता एक छोटासा चमचा जिरे पावडर म्हणजे भाजलेले जिरेची पावडर, चिमूटभर लाल तिखट आणि अगदी चिमूटभर मीठ। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। साखरेमुळे तर परत पाक आपला पातळ झालेला आहे। थोडासा आपल्याला तो घट्ट करून घ्यायचा आहे, फक्त साखर वितळेपर्यंत। साखर वितळली की आपण गॅस बंद करून घेऊया। आपलं मिश्रण मी एका बाउलमध्ये काढलेलं आहे। ते आपल्याला थंड करायचं आहे। तोपर्यंत ज्या पॅनमध्ये आपण बनवलं होतं त्यात मी एक छोटी वाटी थंड पाणी घेतले फ्रीजचं। ते आपण व्यवस्थित ढवळून घेऊया आणि ह्या मिश्रणात ओतूया। हे व्यवस्थित आपण मिश्रण ढवळून घेऊया आणि नॉर्मल टेम्परेचरला आल्यावरती आपल्याला हे फ्रीजरमध्ये 5 ते 6 तासासाठी ठेवायचं आहे। मी ओव्हरनाईट हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं। मस्त घट्ट झालेलं आहे। आता चमच्याने आपण हे खरवडल्यासारखं काढून घ्यायचं। आपल्याला त्याचा पीस नाही काढायचा आहे। आणि हे सर्विंग बाउल मध्ये मी काढते आता। आपला ब्लॅक ग्रेप्स सॉर्बे खाण्यासाठी रेडी आहे। गार्निशिंग साठी मी इथे एक लिंबाची चकती लावते, एक ब्लॅक ग्रेप्स ठेवते वरती आणि मिंटची थोडीशी पानं। फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल बटनला क्लिक करा। थँक यू।